शिरूर कासार शहरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक आक्रमक झाले होते। सदर नागरिक आज मंगळवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 2 वाजता आक्रमक झाले। तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। गेल्या काही दिवसांमधून शिरूर कासार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दूषित आणि गढूळ पाणी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे तात्काळ आमच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी नगरपंचायतीकडे शिरूर कासार येथील नागरिकांनी मागणी केली होती। यावेळी त्या ठिकाणी तात्काळ स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। गेला तर आमच्या पूर्ण अंगाला खास येते। लहान मुलांना आम्ही आंघोळ पण घालू शकत नाही, त्यासाठी आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतंय। ब्रश करू शकत नाही त्या पाण्याने आणि इथे पाण्याची कायम ही समस्या आहे। फिल्टर इथे कधीच बसलेलं नाहीये पाण्यासाठी आणि ते बाकीचं तर आम्हाला काही माहिती नाही, पण आम्हाला एवढं माहिती आहे की पाणी इथं स्वच्छ अजिबात येत नाही। पाण्याची तरी समस्या कायम आहे आणि नळाला पाणी जे येतं ते 10 ते 15 दिवसानंतर येतं आणि इथे नळाची पण अशी गैरसोय आहे की काही घरांच्या नळाला पाणी येतंय तर ते पाणी वाहत राहतं, त्याला तोट्या वगैरे असं काही इथे बंदी कुठल्या गोष्टीची नाहीये। पाणी किती वेळ सुटणार याचं पण काही नियोजन नाहीये। कुठल्याच पद्धतीचं नियोजन इथे पाण्याच्या बाबतीमध्ये नाहीये। कधी सोडणार काही वेळ ठरलेला नाहीये। जे काही पाणी येतं ते इतकं घाण वास, म्हणजे मागच्या वेळेला जे पाणी आलं ना ते अक्षरशः गटार होतं, गटार। आम्ही तरी सुद्धा भरलं कारण आम्हाला पर्याय नव्हता आणि आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं। 8 दिवसातून आम्ही 300 ते 350 रुपयाचं पाणी विकत घेतो। जे घाण पाणी गटरचं पाणी पियावं लागते आणि तुंबलेली नालिया सगळीकडे। आज बीडमध्ये मी आज 2 वर्ष झाले लोकांची समस्या जाणून त्यांच्या काहीतरी शोध निकालून फिरत आहे। ते सगळीकडे एकच समस्या आहे, तुंबलेली नालिया, घाण पाणी। टँकर मधून विकत पाणी येऊ शकतं, पण नळामध्ये पाणी येऊ शकत नाही। अशा प्रकारे नागरिक आक्रमक झाले होते।